संडे असो वा मंडे रोज खाइए चिकन अंडे। तर आज आहे संडे मित्रांनो, तुमच्या घरी काय बेत आहे आज संडे स्पेशल? आमच्या घरी तर आहे मस्त चिकन मसाला, ते बी विदर्भाच्या फॅशनमध्ये एक नंबर झणझणीत चमचमीत बिलकुल चिकन मसाला तडका। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एक नंबर झणझणीत बेत। नमस्कार मित्रांनो, तर आज आहे रविवार, तर आज काय करू भाजीसाठी? तर टेन्शन नाही घ्यायचं, मस्त विदर्भाच्या फॅशन मध्ये आपण मस्त आज बनवू चिकन मसाला। तर काय चिकन मसाल्याची टेस्ट जर तुम्ही घेसाल ना, आहा मन तृप्त होऊन जाईल तुमचं। तर चला मित्रांनो, आता बनवू आपण विदर्भाच्या फॅशन मध्ये चिकन मसाला। स्वागत आहे मित्रांनो तुमचं शीतलच्या एका भन्नाट रेसिपी मध्ये। तर चला आता आपण स्टार्ट करूया। मित्रांनो चिकन मसाला बनवण्यासाठी मी इथं 700 ग्रॅम मस्त चिकन घेतलं, त्याच्यात 2 लेग पीस आले, चांगलं स्वच्छ 2-3 पाण्याने चांगलं खसखस धुवून काढलं त्याले। आणि आता चला आता आपण याले मसाले वगैरे मस्त लावून घेऊ। तर अति मी 1 चमच मस्त हळद टाकली, 1 चमच धनिया पावडर टाकली, चवीनुसार मस्त मीठ घालू याच्यात। तर मी मस्त 1 मोठा चमच मीठ घातलं। चांगलं मीठ चांगलं व्यवस्थित टाकायला लागते, कारण मिठानंच चांगली टेस्ट येते ते चिकनले। तर साधारणतः 1.5 चमच मी अति मीठ टाकलं आणि 2 चमच मी मस्त कस्तुरी मेथी टाकली, वाळलेली मस्त कस्तुरी मेथी ते बी टाकायची आपल्याला। 2 चमच मस्त लाल मिरची पावडर टाकायची आहे। मस्त चिकन मसाला हा आपला झाला पाहिजे, अशा कानातून वाफा निघाल्या पाहिजे आहे ना। तर बघू शकता इथं मी 4-5 चमच दही टाकलं। दही टाकून घ्यायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे ना हे। तर दही मस्त चांगलं फ्रेश दही घ्या आहे की नाही। तर बघू शकता हे सगळे मसाले मस्त या चिकनवर आपण टाकले। तर बघू शकता मित्रांनो व्यवस्थित सगळे मसाले हे टाकायचे आहेत आणि टाकल्यानंतर मस्त मिक्स करून घ्यायचं यायला आहे ना। चमचनं तुम्ही मिक्स करू शकता आणि हाताने बी तुम्ही मिक्स करू शकता। तर थोडासा धनिया फेकून मारायचा बिलकुल त्याच्यावर, धनिया टाकून फेकून दिला रे की मग मस्त मिक्स करून घ्यायचं। मस्त हाताने जर केलं ना तर आहा काय मस्त टेस्ट लागते। पूर्ण जे मसाले आहेत ना हाताने जर केलं ते पूर्ण मसाले मस्त त्याच्यात लागून जातात। तर धनिया मस्त आपण टाकला, हिरवा गार मस्त हिरवा कच मस्त धनिया टाकला। आणि चला आता आपण याले करू मस्त मिक्स। तर चमचनं तुम्ही करा पण हाताने बी करा आहे ना। तर मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बिलकुल, ताकि जे भी मसाले आहेत ते पूर्ण चिकनले मस्त व्यवस्थित लागले पाहिजे आहे ना। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, घाई गडबड करायची नाही, व्यवस्थित काम करायचं, तरच रेसिपी आपली खतरनाक झणझणीत चमचमीत होऊन जाते। तर मित्रांनो चला आता या चिकनले द्यायला आपण थोडा वेळ रेस्ट, तोपर्यंत आपण मसाला काढू। तर चला आता गॅस ऑन करतो मी आणि मसाले भाजणं आता चालू करतो। तर त्यासाठी मस्त मी गॅस ऑन केला, तावा ठेवून दिला। तावा आपला मस्त गरम झाला सनसन बिलकुल, त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं। तेल टाकल्यानंतर मस्त एक मोठा कांदा घेतला, तो कांदा मस्त असा लंबा कापून घेतला मी। तर तुम्हाला जसा वाटला तसा तुम्ही कांदा कापू शकता, नाहीतर त्याला मिक्सरमधून बारीक करावंच लागते आपल्याला आहे ना। तर बघू शकता मित्रांनो मस्त व्यवस्थित आपल्याला हा कांदा मस्त भाजून घ्यायचा आहे ना, घाई गडबड करायची नाही, व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे। आता आपल्याला याच्यातनी मस्त अद्रकचे तुकडे टाकले, ते बी मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचे। एक लसणाचा गाठा घेतला, तकरीबन 30 ते 35 हे पाकळ्या असतील लसणाच्या। लसण जास्तच घ्यावं लागते भाऊ आहे की नाही। लसण जर जास्त घेतलं ना तर मग आपली भाजी चांगली व्हायसाठी कोणीच रोखू शकत नाही आहे ना। लसण जास्त घ्यावं लागते। आणि खडे मसाले घेतले मी, तुम्ही बघू शकता 2 विलायच्या घेतल्या, हे काय लाकडं बिकडं काय आहे ते मिरे गिरे, हा मसाला घेतला। हा मसाला व्यवस्थित होऊ द्यायचा आपल्याला याच्यात। चला टाकून घेऊ मसाला। आता मसाला मस्त व्यवस्थित होऊ द्यायचा, बाकी सगळे जिन्नस आपले व्यवस्थित मस्त ताव्यावर भाजून घ्यायचे, गडबड घाई न करता आहे की नाही। तर चला आता आपण हे मस्त व्यवस्थित भाजून घेऊ। थोडासा धनिया ना वरून फेकून मारायचा त्याच्यावर बी, कारण ते धनियाशिवाय तो मसाला सुना दिसते, तर मारायचा उलचक फेकून। मारला मग मी फेकून, तो बी भाजून घेतो आता मस्त। भाजून घेतल्यानंतर मस्त एका भांड्यात काढून घ्यायचं आणि भांड्यात काढल्यानंतर मस्त मिक्सरमधून
बारीक करायचं आहे ना, जास्त बारीक नाही, जास्त मोठं बी नाही. तर मस्त भांड्यात टाकून घेऊ. आता मस्त मिक्सरमधून काढून घेऊ. एक टोमॅटो मस्त कट करायचा, टोमॅटो त्याच्यात टाकून द्यायचं. टोमॅटो बी मस्त त्याच्यासोबत होऊन जाते. अलग अलग काही करत बसायची गरज नाही आहे की नाही, अलग हे काढा अलग ते काढा, काही गरज नाही. एकत्र द्यायचं बिलकुल काढून, टेन्शन नाही. मिक्सरमधून आणि मस्त भाजी करायची, मन लावून मस्त भाजी करायची आहे ना. असं नाही की मोबाईल इकडे चालू आहे आणि इकडे मग मी भाजी करतो, भाजी चांगली होत नाही बरं. त्या भाजीतच मन पाहिजे. तर बघू शकता मस्त बारीक मसाला काढला. थोडासा जाडसरच ठेवला मी, काही जास्त बारीक करत बसली नाही, थोडासा असा मस्त. तर आता आपण भाजी बनवू मस्त या मातीच्या भांड्यातनी. मस्त काय वास उरायला होता ना मातीचा, हा लय सुगंध उरायला होता मस्त भांड्याचा आहे की नाही. मस्त स्वच्छ धुतलं ते भांडण. चला आता याच्यातच मुहूर्त करू पहिलं चिकन मसाल्याचं. तर चला मित्रांनो, गॅस ऑन करू. गॅसवर ठेवलं मस्त मातीचं भांडं. तर चला काय टेस्ट लागते याच्यातनी तर आज पाहू. आणि खरोखर खतरनाक टेस्ट झाली होती बरं चिकन मसाल्याची. तर तुम्ही बी ट्राय करा. तर इथं मी मस्त साधारणतः अर्धी वाटी तेल घेतलं. तर तेल हे जास्तच घ्या तुम्ही बी. आणि त्याच्यात 1 चमच मी मस्त जिरं टाकून दिलं. फक्त जिरं टाकलं बरं, बाकी काहीच टाकलं नाही. हे चिकन जे आपण ठेवलं होतं ना मस्त रेस्ट करायसाठी, आता त्याची बारी आली. त्याला ते द्यायचं मस्त कढईत टाकून, आता आहे ना पूर्ण द्यायचं टाकून. आणि आता मसाले पुढे पाक कशी सांगतो मी, मसाले कसे टाकायचे. आता हे व्यवस्थित बिलकुल तेलातनी थोडंसं असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे की नाही. काहीतरी हलकंसं झालं, फिरून घेतलं आपण. ते फिरून घेतल्यानंतर जो मसाला आपण काढला होता ना दुनियाभरचा, तो मसाला सिद्धा त्याच्यात टाकून द्यायचा सरळ, बिलकुल काहीच टेन्शन न घेता सरळ त्यात टाकून द्यायचा. आता परत 1 चमच मी आधी लाल मिरची वापरलेली आहे. लाल मिरची वापरलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि मस्त चिकन मसाला मी इथं 2 चमच चिकन मसाला मी इथं टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. 2 चमच चांगला मस्त 2 चमच चिकन मसाला टाकून घ्यायचा. 1 चमच मस्त धनिया पावडर डबल टाकायची, त्याच्यात डबल ॲड करायची. कारण ते जे पहिलं आपण केलं होतं ते वेगळं, आता हे वेगळं आहे ना, हे प्रोसिजर वेगळी. आणि चवीनुसार मीठ बी 1 चमच घालायचं आहे की नाही. आणि आता बिलकुल मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि थोडी कस्तुरी मेथी बी त्याच्यावर टाकायची आणखीन. आणि आता बघा मस्त काय चिकनचा स्वाद बनते आणि काय रेसिपी बनते आहे ना. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्या तेलातनी बरोबर होऊ द्या हे मिक्स, पूर्ण मसाले त्या तेलातनी होऊ द्यायचे आहे की नाही. आता हे बघू शकता पूर्ण एकजीव हे चिकन मस्त मसाल्यातनी हे झालं ते आहे की नाही, मिक्स झालं पूर्ण. तर आता याच्यावर आपण झाकण ठेवू. 5 मिनटासाठी आपण मस्त त्याला उकडू देऊ. तर हे बघू शकता याच्यात पाणी घातलं नाही, काही नाही, काहीच नाही. ते त्या तेलात आणि मसाल्यातच ते 5 मिनिट व्यवस्थित होऊ द्यायचं. आणि मग नंतर पाणी टाकायचं याच्यामध्ये आहे ना. तर 5 मिनिट आपण हे मस्त मसाल्यात करून घेतलं. तर हा मसाला याच्यामध्ये पूर्ण जे पीस असतात ना चिकनचे, याच्यामध्ये पूर्ण हा मसाला जाते. जे टेस्ट असते मसाल्याची, मिरची पावडरची, मिठाची, ते पूर्ण जाते. नंतर याच्यात पाणी टाकायला लागते. तर हे बघू शकता 2 ग्लास मी अति पाणी टाकलं. ते बी गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला, थंडगार पाणी वतत बसायची गरज नाही, नाहीतर भाजीचा झाला सत्यानाश तुमच्या. तर गरम पाणीच आपल्याला याच्यात टाकावं लागते भाऊ, आहे की नाही. तर गरम पाणी टाकलं मस्त 2 ग्लास. आणि आता मस्त याला खत उकडी येलो शिजू घालायचं आहे. कारण पाणी जास्त झालेलं नाही बरं. तुम्हाला जर असं वाटलं की पाणी लय मोठं केलं बा या बाईनं, तर तसं नाही. कारण चिकन शिजायला पाणी लागते. तर साधारणतः 2 ग्लास मी अति पाणी टाकलं. आता झाकण ठेवतो आणि आता चला उकडू द्या मस्त. आता खतरनाक हे सगळं पाणी आटलं आपलं आहे ना, तुम्ही बघू शकता. 5 ते 10 मिनटं, 10 मिनटात पूर्ण पाणी आटून गेलं. आणि काय खतरनाक आपली मसाला चिकन रेसिपी झाली ना राव. अरे काय खतरनाक बिलकुल. अब हो गई ना जुबान की बल्ले बल्ले. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा आणि सुंदरशी कमेंट करा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी व्हिडिओ मी टाकीन रेसिपीचे ते तुमच्यापर्यंत पय्यत येतील. तर बाय मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.